तर मंडळी, अनेक मंदिरात गेलोय आपण, पण मला नेहमी आवडणारं आणि नेहमी माझ्या मनात बसणारं एकच मंदिर म्हणजे आई सप्तशृंगी मातेचं मंदिर. आणि हे खरंच कितीदाही गेलो ना मी, तरी मला असं वाटते की काहीतरी राहिलंय आणि नेहमी येऊन दर्शन घ्यावं. गेल्या 4-5 वर्षापासून मी येतोय, माझं 5वं वर्ष आहे हे आई सप्तशृंगीच्या दर्शनाला येण्यासाठी नाशिकला. तर मागच्याच वर्षी मी एक नवस बोललो होतो, जो पूर्ण झालेला आहे. तर तो मला फक्त म्हणजे माझी इच्छा जी होती ती पूर्ण झाली, पण नवस बाकी होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी स्पेशली यावेळेस मी आलो आणि यावेळेस सर्वात जास्त आपण इथे थांबणार होतो. पण तुम्हाला खरी गोष्ट सांगतो की मला काही गोष्टींवर विश्वास नाही आहे, म्हणजे अंधश्रद्धा असेल या गोष्टी, मला स्वतःलाच विश्वास नाही आहे. कोणाच्या अंगात देवी येतं वगैरे मी मानत नाही आणि मला काही गोष्टी बिलकुल पटतच नाही कुठल्याच देवस्थानातल्या नाही. पण इथे आल्यावर ना एक वेगळी पॉझिटिव्हिटी मला येते आणि काय माहिती का असं वाटते की काहीतरी गोष्टी असतात की ज्या आपण राहिलेल्या असतात आणि त्या करायला पाहिजे, आणि त्या केल्या ना तर ते अंधश्रद्धा नाही, पण ते एक पॉझिटिव्हिटी आपल्या अंगामध्ये येतं. त्याच्यासाठी मी हा नवस बोललेलो आणि ती पॉझिटिव्हिटी माझ्या अंगात राहावी किंवा ती यावी यासाठी मी हा खरंच पूर्णही केला. आणि त्याच्यानंतर खरंच एक वेगळी एनर्जी किंवा एक वेगळ्या लेवलमध्ये आपण चाललं गेलो होतो. तर खरं म्हणजे अद्भुत आहे हे सगळ्या गोष्टी. आपल्याला विश्वास नाही होत, मला स्वतःलाच वाटायचं नाही पहिले, पण इथे आल्यावर ती अनुभूती होत गेली आणि ते वाटत जातं ऑटोमॅटिक. एवढा पॉझिटिव्ह जो इथला एरिया असतो किंवा इथलं वातावरण होऊन जातं, आणि खरंच इथे आल्यावर जे अद्भुत दर्शन आईचं कळते ना, खरंच खूप भारी वाटतं. तर तुम्ही बघा आणि आजच्या ह्या व्लॉगचा खरंच आनंद घ्या.